नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या रविवारी दर्श अमावस्या आली आहे. बघा, याला चैत्र अमावस्या असं देखील म्हणतात. आपण या व्हिडिओमध्ये अमावस्येचे दही भाताचे एकूण 5 ते 6 अत्यंत प्रभावी असे उपयोगी उपाय बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. अमावस्या तिथी ही बाहेरची बाधा, वाईट बाधा, करणी बाधा, निगेटिव्ह ऊर्जा, घरातले वास्तुदोष काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जसं आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येला माता लक्ष्मीची पूजा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील वास्तुदोष, वाईट बाधा काढून टाकण्यासाठी देखील अमावस्येच्याच दिवशी काही प्रभावी उपाय करावे लागतात. आता तुम्ही ह्या अमावस्येला उपाय केला म्हणून पुढच्या अमावस्येला करायचा नाही का? तर तसं नाही. प्रत्येक अमावस्येला आपल्याला हे उपाय करायचे आहे. दही भाताचे अगदी छोटे छोटे परंतु अत्यंत प्रभावी असे उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बघा, उद्या जी अमावस्या आहे ही चैत्र अमावस्या म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते. संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्यामुळे तुम्ही जे पण काही उपाय करणार आहात ते तुम्ही संपूर्ण दिवसभर उद्या रविवारी करू शकतात. बघा, या दिवशी मोठ्या मोठ्या यात्रा देखील असतात आणि ही अमावस्या देखील मोठी असल्यामुळे आपण आवर्जून ह्या अमावस्येला आपले वास्तुदोष, ग्रहदोष किंवा इतर पितृदोष कमी करण्यासाठी महिलांनी घरात हे उपाय आवर्जून करायचे आहे. पुरुषांनी देखील हे उपाय केले तरी चालणार आहे. बघा, आपल्याला थोडासा भात हा शिजवून घ्यायचा आहे. मीठ न घालता थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे आणि आपण जो घरात खायला भात करतो तो भात आपल्याला उपायासाठी कधीच वापरायचा नसतो. उपायांसाठी आपल्याला हा भात थोडा वेगळा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही जर का 4 ते 5 उपाय करणार असाल तर थोडा जास्तीचा भात तुम्ही शिजवून घ्या आणि शिल्लक राहिलेला भात हा घरातल्यांनी खायचा नाही. सर्वात अगोदर आपल्याला पितृदोष कमी करण्यासाठी एक उपाय करायचा आहे. दही भाताचा उपाय करायचा आहे. तो म्हणजे बघा, आपल्याला दुपारी 12 वाजेच्या दरम्यान एका वाटीत आपल्याला भात घ्यायचा आहे. थोडंसं त्यावर आंबट दही घालायचं आणि हा दही भात आणि थोडंसं पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी आपल्याला साखर टाकायची. हे गोड पाणी आपल्याला आपल्या पितरांसाठी घराच्या बाहेर एखाद्या उंच भिंतीवर, कडप्प्यावर किंवा तुमच्या घराच्या छतावर, गॅलरीमध्ये किंवा तुमच्या घराला पत्रे असतील तर पत्र्यावर तुम्ही ठेवू शकतात किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकतात. बघा, यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही. आपण आपल्या पितरांची, पूर्वजांची सेवा अमावस्येला, प्रत्येक अमावस्येला केलीच पाहिजे. जो प्रत्येक अमावस्येला पितरांची सेवा करतो त्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही. बघा, पितृदोष जर का लागला तर यामुळे आपल्या घरात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. जसं की विवाह न जमणे, घरात भांडणे होणे, शिक्षणात अडथळे, नोकरीमध्ये अडथळे, आजारपण येणं, अशा बऱ्याच प्रकारच्या अडचणी आपल्याला येत असतात. आपल्याला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी थोडासा का होईना दही भात हा घराच्या बाहेर उंच कट्ट्यावर काढून ठेवायचा आहे. तुम्हाला दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा दही भात तुमच्या पूर्वजांना स्मरण करून ओम पितृदेवाय नमः म्हणत कावळ्यासाठी हा घास आपल्याला ठेवायचा आहे. मग कावळा आला काय किंवा इतर पक्ष्यांनी हा भात खाल्ला काय तरी चालेल, परंतु आपण पूर्वजांना स्मरण करून कावळ्याला हा घास ठेवायचा आहे. यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला बघा, थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि हा दही भात आपल्या घराच्या बाहेरून 4ही कोपऱ्यांमध्ये आपल्याला टाकायचा आहे. थोडासा दही भात घ्या, तो एकत्र करा आणि आपल्या घराच्या बाहेर जे काही 4ही कोपरे आहेत त्या 4ही कोपऱ्यांवर आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर दुसरा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे आपल्या मुलांना जर का दृष्ट लागली असेल, मुलं किरकिर करत असेल, मुलं ऐकत नसेल, अभ्यास करत नसेल, खूप हट्टीपणा करत असेल, बाहेरची बाधा झाली असेल तर आपल्याला दुपारी 12 वाजेच्या आतमध्ये तुमच्या घरात जितकी मुलं असतील तितक्या मुलांवरून तुम्हाला दही भात हा 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगळा वेगळा दही भात घ्या, वेगळा वेगळा उतरवून घ्या आणि तो नंतर एकत्र करून तुम्हाला तो घराच्या बाहेर एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून यायचा आहे. याने देखील आपल्या मुलांना लागलेली नजर ही निघून जाते. त्यानंतर बघा, संध्याकाळी आपल्या घरात जर का खूप मोठ्या प्रमाणात वास्तुदोष असेल,
बघा, वास्तुदोष असेल तर आपल्याला दही भात घ्यायचा आहे. एक वाटी घ्या, द्रोण घ्या किंवा पत्रावळी घ्या किंवा कागद घ्या. यामध्ये दही भात घ्या. तो दही भात आपल्या घरात असलेल्या सर्व रूमच्या भिंतीला टच करायचा आहे. त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, उंबरठा आहे, त्यावरून आपल्याला हा भात 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. 3 वेळा किंवा 7 वेळा तुम्ही उतरवून घ्या. वरून खाली या पद्धतीने उतरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे करत असताना आपल्या घराला जर का कोणाची इडापिडा नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे. ज्याने लावली असेल ती त्याच्याकडे जाऊ दे असं म्हणायचं आहे. आणि हा दहीभात आपल्याला एखाद्या उखिरड्यावर किंवा मोकळ्या रस्त्यावर किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून यायचं आहे. उपाय करताना आपल्याला कोणाशीच बोलायचं नाही. त्यानंतर आपण हा दहीभात ठेवायला जातो त्यावेळेस देखील बोलायचं नाही. येताना मागे फिरून बघायचं नाही. येताना देखील कोणाशी बोलायचं नाही. आल्यावर हातपाय धुवून घ्यायचे आणि मग घरात यायचं आहे. त्यानंतर जर का आपल्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल, सारखी आजारी पडत असेल, खूप दवाखाना केला, अजिबात फरक पडत नसेल, सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह नॉर्मल रिपोर्ट येत असतील, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला देखील बाहेरची बाधा झालेली असू शकते. तुम्ही अशा व्यक्तीवरून देखील दही भात घ्यायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला दही भात घ्यायचा आहे. त्या व्यक्तीला पूर्व पश्चिम तोंड करून बसवायचं. त्या व्यक्तीवरून 7 वेळा हा दहीभात उतरवून घ्यायचा. हे करत असताना कोणाशी बोलायचं नाही. त्या व्यक्तीवरून दहीभात उतरवत असताना श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे किंवा ह्या व्यक्तीला किंवा त्यांचं जे नाव असेल, त्यांना तुम्ही ज्या नावाने बोलत असेल ते नाव घेऊन म्हणायचं की यांना जर का कोणाची इडापिडा झाली असेल, बाहेरची बाधा झाली असेल तर ते निघून जाऊ दे. कोणी लावली असेल तर ते निघून जाऊ दे. इडापिडा कोणाची इथून आली असेल तर तिथे ती निघून जाऊ दे असं म्हणायचं. आणि तो दहीभात देखील आपल्याला एखाद्या बाहेर लांब ठिकाणी जाऊन उखिरड्यावर किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली मोकळ्या जागेवर ठेवून यायचा आहे. बघा, कोणाच्या पायंदळी येईल अशा पद्धतीने हा भात ठेवू नका. कोणाला त्रास होईल अशा ठिकाणी देखील हा दहीभात ठेवू नका. अत्यंत असे प्रभावी उपाय आहे. हे उपाय आपण अमावस्येच्याच दिवशी करू शकतो आणि याने 100% आपल्याला रिझल्ट भेटतात. उपाय करताना फक्त आपण दही भात ठेवून आल्यावर मागे वळून बघायचं नाही, नाहीतर पुन्हा ती इडापिडा तुमच्या मागे पुन्हा घरात येऊ शकते. उपाय करताना कोणाशी बोलायचं नाही. येताना किंवा आल्यावर घराच्या बाहेर हातपाय धुवायचे आणि मग घरात यायचं आहे. त्याचप्रमाणे घरात जर का एखादं मूल आजारी पडत असेल, किरकिर करत असेल, बाहेरची बाधा झाली असेल, तर त्या मुलावरून देखील आपल्याला दही भात याच पद्धतीने उतरवून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने आपल्याला ठेवून यायचं आहे. अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे. हे उपाय आपण आवर्जून करायचे आहे. जर का तुमच्या मुलांना नजर लागली नसेल तरी देखील तुम्ही हे उपाय करू शकतात. त्यांना नजर दृष्ट लागू नये म्हणून देखील हे उपाय तुम्ही करू शकतात. स्वतःसाठी उपाय करायचा असेल तर स्वतःसाठी देखील आपण हा उपाय अमावस्येला करू शकतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. इतरांना देखील ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर अखंड राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.